नमस्कार, मी पी.आय. धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कामगिरी बजावलेली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध प्रकारची दारू, शस्त्र यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी माननीय SP सर दिवरे सर यांनी आम्हाला आदेशित केलेले होते. त्याप्रमाणे गोपनीय बातमीदारांना आम्ही सतर्क केले. गोपनीय बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची एक टीम निवडली आणि सापळा लावला की मुक्ती हातीमध्ये एका ट्रकमध्ये दारू अवैध प्रकारे येणार आहे आणि ती दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर होणार आहे. त्याप्रमाणे टीमच्या सदस्यांनी आपले 4 वेगवेगळ्या छोट्या टीम तयार केल्या. एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपसात कम्युनिकेशन ठेवलं. जवळपास 1 तास सापळा लावून दिलेल्या माहितीप्रमाणे एक ट्रक आला. त्या ट्रकमधून छोट्या गाडीमध्ये माल ट्रान्सफर होत असताना रंगे हात पकडण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये एक या टाईपच्या गुन्ह्यांमधला सराईत आरोपी पकडण्यात आलेला आहे आणि दोन्ही वाहनाचे चालक आहेत. एकंदर 30 लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यात एक मोठा ट्रक आहे, 2 छोटे वाहनं आहेत. त्याच्यानंतर जवळपास 5 लाख रुपये किमतीची रॉकेट या कंपनीचे देशी दारूचे बॉक्स मिळालेले आहे. जवळपास 124 बॉक्स दोन्ही वाहनांमधून मिळालेले आहेत आणि 3 आरोपी अटक आहेत. याचा तपास चालू आहे.